राम कृष्ण हरे हरे हॅलो अरे दादा याला आवाज येत नसेल. राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरे राम. हॅलो राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण कृष्ण हरे जय कृष्ण कृष्ण हरे हरि हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय 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 राम जय जय राम हेलो 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 चालू कर मॉनिटर दे मॉनिटर सुंदर ध्यान उभे विटेवारी 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 करकटावरी ठेवोनिया बोलिया करकटावरी ठेवोनिया तुझे हार गळाचे पितांबर तुझी हार गळाच पितांबर करकटेवर ठेवणे करकटेवरी ठेवणे तुझे हार कास पितांबर तुझे हार कास पितांबर आवडे निरंतर हेची जान आवडे निरंतर हेची जान तुझी और तुझी और कास आवड निरंतर हे जिजान आवड निरंतर हे जिजान तुळसी हार कास पितांबर तुळसी हार कास पितांबर मकर कुंडले तळपती श्रवण हरी मकर कुंडले तळपती
शबनी मंगल उडाले सबनी शबनी मंगल उडाले सबनी शबनी हलो हलो विराजिता तुलसी हर तुलसी हर आवड़े निरंतर आवड़े निरंतर तुलसी महाराजांचा माईक हा मुख्य माईक आहे मला काही फरक नाही हॅलो हॅलो अरे बाबा इथं आम्हाला आवाज येत नाही मॉनिटरचा फायदा काय माईक काम कर ना मॉनिटर थोडे मागे घे ते तुला काम करता आम्ही नाही बोलू शकत काय करायचं दादा तुझ्या स्वभावाचा आम्हाला अंदाज आला ना तर आम्ही एक शब्दही बोलणार शेवटपर्यंत आमचं रोजचं काम आहे कीर्तनकार कोण ठेवलं कसं ठेवलं जरा त्या साऊंड सिस्टम आहे ना भूषण महाराज तू का म्हणे माझे ह्याची सर्व सुखाची सर्व सुखा तू का म्हणे माझे ह्याची सर्व सुखाची सर्व सुखा तू का म्हणे माझे ह्याची सर्व सुखाची सर्व सुखा तू का म्हणे माझे ह्याची सर्व सुखाची सर्व सुखा तू का म्हणे माझे ह्याची सर्व सुखाची सर्व सुखा तू का म्हणे माझे ह्याची सर्व सुखा ह्याची सर्व सुखा तू का म्हणे माझे ह्याची सर्व सुखा ह्याची सर्व सुखा तू का म्हणे माझे ह्याची सर्व सुखा ह्याची सर्व सुखा पाहिला श्रीमुख पाहिला श्रीमुख आवडीने तुझी हरगळा कासे पितांबर तुलसी हरगळा कासे पितांबर तुलसी हरगळा कासे पितांबर तुलसी हरगळा कासे पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर हे चिदार तुलसी हरगळा कासे पितांबर गाजे पितांबर 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 विठोबार सर्वांनी टाळी वाजवा टाळी टाळी एक टाळी एक 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 हा एक एक
विठोबार कुमाये बार कुमाये ओ बार कुमार कुमाये ओ बार कुमार कुमाये विठोबार कुमाये बार कुमार बार जय जय विठोबार कुमार कोटे कुंडलाची द्वार के चारा बार कुमार हरि जय 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 हरि जय जय
दादा इकडे 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 हा तू हॅलो 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 आपण काय बोलतो काय किती किती इको आहे हॅलो 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 कडक झालाय दादा आवाज विको कमी कर आणि बेस दे थोडस ट्रबल कमी कर हरि जय जय राम राम कृष्ण हरे हरि जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम रिपीट दे थोड़ा कड़क झाला आवाज हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि 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 जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण जय जय राम राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हेलो 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 हेलो
हॅलो हॅलो थोडं लक्ष दे दादा याच्याकडे. हॅलो 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 बरोबर आहे तो हा इफेक्ट बरोबर आहे पण थोडा इको पण दे थोडा. हॅलो 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 पाहता लोचनी लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी राम तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा माधव बरवा सुखा झाले ओ साजनी सुख झाले ओ विठ्ठल बरवा बरवा सुकृताची जोडी सुकृताची जोडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी राम विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा देवी विठ्ठल बरवा विठ्ठल माधव जय जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय हेलो मार्गदावनी गेले अधी दयानिधी संतते मॉनिटर लावायचे थोडा दयानिधी संतते दयानिधी संतते कमी कर मार्ग धावली गेले आधी दयानिधी संतते दयानिधी संतते दयानिधी संतते देण्याची पंथे चालू जाता देण्याचे पंथ चालो देण्याची पंथे चालू पंथे चालू जाता न पडे गुंता पोटे काही न पडे गुंता पोटे काही न पडे गुंता पोटे काही देण्याचे पंथ चालो जाता न पडे गुंता पोटे गाई न पडे गुंता पोटे गाई न पडे
नानामते देती सिद्धांत सौरसु देती सिद्धांत सौरसु देती सिद्धांत सौरसु मोडोनिया नानामते देते सिद्धांत सौरसु देते सिद्धांत सौरसु देते सिद्धांत सौरसु त्यांचे पंथ चालू त्यांचे पंथ चालू न पडे गुंता कोठे काही न पडे गुंता कोठे काही न पडे गुंता कोठे त्यांचे पंथ चालू जाता न पडे गुंता कोठे काही मनी ऐसे संत कृपावंत सुख कृपावंत सुख सिंधू कृपावंत सुख निळामणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू कृपावंत सुख सिंधू कृपावंत त्यांचे पंथ चालू जाता त्यांचे पंथ चालू जाता न पडे गुंता कोठे पडे गुंता कोठे काही न पडे गुंता कोठे त्यांचे पंथ चालू जाता न पडे गुंता कोठे काही न पडे गुंता कोठे काही न पडे गुंता कोठे काही अरे विढोबा रखुमाई हरि जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई 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 विठोबा चलो हेलो हे मार्ग धावून गेले आधी आधी मार्ग धावून गेले आधी मार्ग धावून गेले मार्ग धावून गेले मार्ग धावून गेले आधी मार्ग धावून गेले आधी मार्ग धावून गेले मार्ग धावून गेले दयानिधी संत ते दयानिधी हे संत ते त्यांची पंथ चालू जाता जाता त्यांची पंथ
न पड़े गुंता कोट काई न पड़े गुंता न पड़े गुंता कोट काई न पड़े गुंता कोट काई न पड़े न पड़े गुंता पड़े कोट न बड़े न बड़े कोट काई तीन चिपन तीन चिपन बसलेले मंडळी उभे असलेले मंडळी टाळी वाजत नाहीये. टाळी टाळी टाळी.
विठ्ठल 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 ज्ञानदीप लावू जगी विठ्ठला विठ्ठला माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जो महाराज की जय आदिशक्ती माता बोलो रे भाई सब संत की मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते तिनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कुठे काही मोडोनी नाना मते विको कमी कर रे मोडोनी नाना मते देती सिद्धांत सौरसू तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काय निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू तेनेची पंथे त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन समाधि राजा वैराग्यवंतम सुविचार युक्तम नमामि जोगम शिरसा गुरुंतम नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू मार्ग दावणी गेले आधी दया निधी संत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कुठे काय प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला या अभंगामध्ये माझे निळोपर आहे ज्या साधकाला जीवनामध्ये कल्याण करून घ्यायचंय ज्या साधकाला जीवनामध्ये शाश्वत सुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे त्या साधकानं भलत्या कोणाच्या मागे जाण्यापेक्षा पूर्वी साधू संत जो मार्ग दाखवून गेले त्या मार्गाचं अनुकरण केलं असता निश्चित त्याच्या जीवनामध्ये कल्याण होईल असं गोड मार्गदर्शन या अभंगातून निळोबराय करतात विठ्ठल विठ्ठल अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणान आहे काय निमित्तान आहे
आपल्या सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला खूप दुरून बोलवलंय. आई गायदेवी यांच्या गावदेवी मातेच्या उत्सवानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम, त्यांच्या यात्रेनिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा एक दिवशी कीर्तन महोत्सव, आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. माईकवाले दादा फक्त थोडं लक्ष दे, थोडं दिलं की होऊन जातं. काळजी करू नको, घाबरू अजिबात नको, फक्त थोडं लक्ष दे. जास्त लक्ष द्यायचं काही कारण नाही. मी अजिबात तुझ्यावर रागवणार नाही. मागच्या वर्षी महाराज रागवले होते, मी तसलं काही करणार नाहीये. कारण की मशीन आहे, फक्त तू थोडं फोकस जर केलं तर होऊन जाईल व्यवस्थित. विठाला विठाला प्रत्येकच वेळेस जर माईकचा विचार केला तर कीर्तनाचा विचार कधी करायचा, हा एक मोठा प्रश्न आहे ना महाराज. दररोजच तुमच्या मनासारखं तुम्हाला काहीच भेटणार नाही. अरे चांगला माईक असल्यावर तो कोणी कीर्तन रंगवल. बरोबर आहे का नाही? चांगलं वातावरण असलं, चांगले गायक असले, चांगले वादक असले, चांगले श्रोते असल्यानंतर तर रंगदेवता तयारच होईल. हे काहीच नसताना रंगदेवता निर्माण करणारा त्याला कीर्तनकार म्हणायचं महाराज. मी एकदा इंद्रायणीच्या तीरावर सुरेश वाडकरजी यांचं भजन ऐकलं होतं, केने बाबा. सुरेश वाडकरजींचं भजन चालू असताना ते 2 मिनिटं थांबले आणि त्यांनी सांगितलं, वारकऱ्यांमधले आमचा मधला फरक सांगतो म्हणे तुम्हाला. आम्हाला थोडी जरी स्टुडिओमध्ये एसी जास्त झाली तर आमचा आवाज बसतो, थोडा जरी माईक कमी जास्त झाला तर आमचं भजन रंगत नाहीये. पण वारकऱ्यांमध्ये एवढी ताकद आहे, पखवाजाला शाई नसते, पखवाजाला शाई नसते. ट्रकचे हॉर्न चालू असतात, वरून दो पाऊस चालू असतो, पुढच्या दिंडीत वेगळं भजन चालू असतं, मागच्या दिंडीत वेगळं भजन चालू असतं. एवढ्या आक्षेप वातावरणामध्ये सुद्धा वारकऱ्याचा स्वर जात नाही, त्याला खरा वारकरी म्हणायचा. विठाला 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 नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळींनी केलं. मायबाप, आपण सर्व भाग्यवान आहात की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हाला आणि मला प्राप्त झाला. लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंचलभते पुरुषो यदावय. थोडा स्वर वाढव बाळा. अज्ञान हेतुकृत मोहमदांधकारणाशं विदाय हि तदोदयते विवेकः. भागवतकार सांगतात, काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय, काहीतरी पूर्वजन्मीचा ठेवा असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण कसं आवडेल? आवडणारच नाहीये. सर्वच मंडळी तर कीर्तनाला थोडे आलेले आहे महाराज. काही जेवायला आलेले, काही बिचारे यात्रेचा आनंद घेता येते, काही लांबूनच त्यांना वाटतं काय चालू आहे काही कळत नाही, ते त्यांच्या मजेत आहे. काही केलं जेवायची खूप इच्छा आहे पण कीर्तन झाल्याशिवाय जेवण नाही, त्यामुळे ते तानात आहे. बरोबर आहे का नाही? प्रत्येकाच्या नशिबामध्ये ह्या गोष्टी नाहीये. ज्ञानोबरायच्या भाषेत सांगू का, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली. दुसरं एक तुकोबरायचं प्रमाण घ्या. तुका मने होता ठेवा, 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 तुका मने होता ठेवा. सोया भावा सापडला हो, सोया भावा सापडला, संत तरुषणी हा लाभ, संत तरुषणी हा लाभ. सापडायला काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय, काहीतरी पूर्वजन्मीचा ठेवा असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण कसं आवडलो महाराज. लक्ष देऊन ऐका. खूप गोड अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. फक्त थोडी शांतता द्या. महिला मंडळी थोडं पुढं सरका बरं. माया हो तुम्ही पाठीमागं बसायला जागा नाही. सरका थोडं पुढं सरका. ए दैदी सरक. तुम्ही थोडं पुढं सरका. पुरुष मंडळी सरका पुढं थोडं सरका ना. उडा सरका थोडं. या माया हो पुढे या थोडं. सरका उठून सरका. नुसतं हालू नका, पुढं सरका.
विठाला 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 बसा 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 कुंडली कवरला श्रीज्ञान देव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज आदिशक्ती भवानी माता अभंग निळोबर आहे चार चरणाचा. या अभंगामध्ये माझे निळोबर आहेत तुम्हाला आणि मला कल्याणाचा मार्ग सांगतात. थोडी शांतता द्या, मला खूप गोड चिंतन तुम्हाला सर्व मंडळी समोर करायचे. लक्ष द्या. कोणी निळोबराया? काय निळोबरायचा अधिकारी? जगद्गुरु तुकोबरायचे कृपापात्र शिष्य होते महाराज. त्याही काळामध्ये माझ्या सद्गुरूचे हजारों शिष्य असतील. त्याही काळामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायचे हजारों नाही लाखों शिष्य असतील. पण कृपापात्र म्हणून माझ्या निळोबरायकडे का म्हणले जाते याचं कारण असं आहे, जगद्गुरु तुकोबरायच्या परीक्षेमध्ये 5 झालेले निळोबराय होते. कोण होते? 5 झाले होते. गुरु कसा असावा, शिष्य कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझे निळोबराय आणि तुकोबराय आहे. गुरुच आणि शिष्याचं नातं सांगत असताना कबीर महाराज किती गोड सांगतात पहा. गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मांगे, शिष्य तो ऐसा चाहिए जो गुरु को सब कुछ दे डाले, जो गुरु को सब कुछ दे डाले. कबीर महाराज सांगतात की त्याला गुरु म्हणा जो शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवत नाही, आणि त्याला शिष्य म्हणा की तो आपलं सर्वस्व गुरुच्या चरणी विलीन करतो. पण 2024 मध्ये असे गुरु शिष्य तुम्हाला मला पाहायला भेटत. गुरु एवढे हलकट झालेले महाराज, शिष्य भेटले की त्याला कापायचंच करतात. पंक्तीनं कापतात, वर्गणीनं कापतात, कशानं का होईना शिष्य भेटला की त्याला फक्त कापतातच महाराज. मग असा जर गुरु असेल तर शिष्य सुद्धा विचार करतो कधी माझा गुरु मरला, कधी मी त्याच्या प्रॉपर्टीचा मालक होईल. जो गुरु आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवतो आणि जो शिष्य आपल्या गुरुच्या मरणाची वाट पाहतो, तुकोबराय सांगतात विठोबाची आन नरका जाती, हो विठोबाची आन नरका जाती, विठोबाची आन नरका जाती, विठोबाची आन नरका जाती. हो तुका म्हणे गुरु शिष्य पण, तुका म्हणे गुरु शिष्य पण, विठोबाची आन नरका जाती, विठोबाची आन नरका जाती. तुका म्हणे गुरु शिष्य पण, तुका विठोबाची आन नरका जाती, विठोबाची तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य पण विठोबाची आन पखवाज लावून घे. तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य पण विठोबाची आन नरका जाती. मायबाप, जो गुरु आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवतो आणि जो शिष्य आपल्या गुरुच्या मरणाची वाट पाहतो, महाराज सांगतात विठोबाची आन नरका जाती. पण जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनाचा इतिहास पाहिला, माझ्या निळोबरायचा इतिहास जर पाहिला तर माझ्या तुकोबरायने माझ्यावर कृपा करावी, माझ्या सद्गुरूने माझ्या मस्तकावर हात ठेवावं, याच्यासाठी 42 दिवसाचं अनुष्ठान करणारा महात्मा म्हणजे निळोबराय होते. तुकाराम 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 तुकाराम. तुकोबराय तर आलेच नाही, पण थोडा किंचित विको दे रे दादा.
पांडुरंग परमात्मा विटेवून उतरला निळोबरायच्या दारात. ओ निळोबराया, 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केला. निळोबराय जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील, निळोबरायने डोळे उघडले जगाच्या मालकाकडे पाहिलं. येथे तुझं लागी बोलाविले कोणी, प्रार्थिला वाचोनी आला सिका. ए देवा, अबे तू देव आहे ना, तुला काही शास्त्र वगैरे कळतं का नाही रे? काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. एक लक्ष देऊन ऐका बरं कीर्तन. काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. एक काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही. 2 आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करायची नाही. 3 एवढं सुंदर दरबार माझ्या जगदंबा मातेचा आहे. इथं नावाची अपेक्षा करू नका, इथं पदाची अपेक्षा करू नका. इथं कीर्तनाला या का? मी नारदाच्या गादीहून जगदंबा मातेच्या दरबारात तुम्हाला सांगतो, अरे या महाराष्ट्रामध्ये आता फक्त एकच व्यासपीठ असं राहिलं की तिथून माणसाला चांगले विचार ऐकायला भेटतात, ती म्हणजे नारदाची गादी महाराज. बाकीच्या ठिकाणून तुम्हाला चांगलं ऐकायलाच भेटल याची गॅरंटी घेता येत नाहीये. म्हणून परमार्थाच्या ठिकाणी नावाची अपेक्षा करू नका. बसणारे मंडळी, एक छोटासा प्रश्न करायचा आहे. हवा तुम्हाला दिसती का जाणवती माया हो? हा, हवा दिसती का जाणवती तुम्हाला? हवेला कलर नाहीये, निळा हिरवा पिवळा काळा कलर नाहीये. हवा तुम्हाला जाणवते. तुमच्या परिसरात कधी या गरमी जाणवते. 12ही महिन्यात तुम्हाला कधी थंडी नाही आणि कधी काही नाही. 12ही महिने. आता आमच्या तिकडे ह्या टायमाला अंगावर काय घ्यावं याची पंचायत आहे. तुमच्या तिथं आता कपडे काढावं असं वाटतंय. बरोबर आहे का नाही? एवढा फरक, एवढी गरमी. बरोबर आहे का नाही? हवा तुम्हाला जाणवते, दिसत. हवेला कलर नाहीये, निळा हिरवा पिवळा काळा कलर नाहीये. हवा कोणालाच दिसत नाहीये, पण हवा हवेचं कार्य करत आहेत. तसं धर्माचं काम करत असताना, माझ्या जगदंबा मातेसाठी काही मदत करत असताना, सप्ताहाला मदत करत असताना कीर्तनकाराने माझं नाव घ्यावं, आयोजकाने माझं नाव घ्यावं. एवढं चांगलं काम करता कशाला? माझी बसणाऱ्या मंडळीला विनंती, अरे तुम्ही काम एवढं चांगलं करा की कीर्तनकाराने तुमच्या नावाची दखल नाही घेतली पाहिजे. तुम्ही सेवा एवढी चांगली केली पाहिजेत की माझ्या जगदंबा मातेनं तुमच्या नावाची दखल घेतली पाहिजेत. माझ्या देवानं सुद्धा तुमच्या नावाची दखल घेतली पाहिजे. अरे हजारो लोक रस्त्यानं आज आम्ही पाहिलं शिर्डीसाठी पायी चाललेले तुमच्या मुंबई परिसरातून. त्या साईबाबाला जर गेले ना तुम्ही, तर हजारो टन धान्याचे ट्रक आणून टाकतात ड्रायव्हर लोक, पण सांगा सुद्धा नाही ट्रक कुठून आलेला आहे. तिरुपतीला जर गेले तर कितीतरी कोट्यावधी रुपयाचे मनी सोनं वगैरे टाकतात, सांगा सुद्धा नाही कुठून आणले काय आणले. मला एवढंच सांगायचं, ज्याला करायचं असतं त्याला दाखवायचं नसतं, ज्याला दाखवायचं असतं त्याचं खूप कमी असतं. म्हणून परमार्थामध्ये नावाची अपेक्षा करायची नाही. परमार्थामध्ये तुकोबराय सांगतात तिथं या ना, तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरण भावे रिघावया. काही इथं येऊन फायदा आहे. महाराज सांगतात, कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप. कीर्तन चांग कीर्तन चांग होय हरे रूप, होय हरि रूप, होय हरि रूप. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरि रूप, होय अंग हरि रूप, होय अंग हरि रूप. कीर्तन ऐका ना दादा, इथं आल्यानंतर तुम्हाला 4 गोष्टी ऐकायला भेटणार. म्हणून काही ठिकाणी आमंत्रण नसलं तरी जात जा. कीर्तनाला, भागवताला, रामायणाला गेलं पाहिजेत महाराज. किती जरी बिझी शेड्यूल असलं, लोकांना जर म्हणलं चला ना कीर्तनाला, लोक म्हणतात महाराज माझं एवढं बिझी शेड्यूल आहे ना, काय सांगू तुम्हाला, मला मरायला टाइम नाही. अरे बावळ्या, मरायला टाइम लागत नाही. बरोबर आहे का नाही? थोडा वेळ तरी देवासाठी गेला पाहिजे. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नका. तुम्हाला कोणी फुकट धाब्यावर नेत असं जायचं. आता तुम्हाला 5 वर्ष धाबे नाही, दारू नाही, काही नाही. आता 5 वर्षांना झाला तुमचा दिवाळी सण झाला तुमचा. आता तुम्हाला 5 वर्ष काहीच नाही महाराज. काय अवघड झालंय.
किती महाराज, कमीत कमी एक नदी भरून गेली असेल एवढी दारू पिली या लोकांना. कमीत कमी नाही म्हणलं तरी 1 लाख भर बोकडे खाल्ले असतील महाराजांनी या 15 दिवसात. माणसं आहे का जनावर आहे मला काही कळत नाही महाराज. एक वाक्य मी जगदंबा मातेच्या दरबारात तुम्हाला लिहून देतो, लिहून ठेवा काळजावर माझं. जोपर्यंत या देशातला नागरिक पैसे घेऊन मतदान करतो तोपर्यंत या देशातल्या कोणत्याच माणसाने विकासाची अपेक्षा नाही करायची कडे. जोपर्यंत या देशाचा नागरिक, अरे काय किंमत केली महाराज या लोकांनी आपली. चांगला जर ब्रँडेड आयफोन घ्यायला गेले तर आता 1.5 लाख रुपये भेटतो. 2 लाखाचा आयफोन आहे. एक छोट्या मोबाईलची किंमत किती आहे? 1.5 लाख आहे. नवीन आलाय ना तो, त्याची किंमत किती आहे? 1.5 लाख. 1,40,000 1.5 पर्यंत तो भेटतोय, बरोबर आहे का नाही? अरे चांगला मोबाईल गेले तर 1.5 लाख रुपये किंमत आहे. चांगलं इंग्लिश कुत्र जर मुंबईला बाजारात घ्यायला गेले ना तर 50,000 रुपये किंमत येते कुत्र्याची. काय 50,000 रुपये कुत्र्याची किंमत आहे. 1.5 लाख रुपये एका मोबाईलची किंमत आहे. तुमची माझी किंमत 2,000 रुपये. एका कोंबडीच्या टांगासाठी देशीच्या बाटलीच्या दारूसाठी काही लोकांनी मतदान विकलं. धर्मवीर संभाजी राजा ज्यावेळेस तुमच्याने माझ्याकडे पाहत असेल त्यावेळेस थुकत असतील ते तुमच्याने माझ्याकडे पाहून. अरे ज्यांच्यासाठी आम्ही बलिदान दिलंय, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव ज्यावेळेस तुमच्याकडे पाहत असतील त्यावेळेस ते थुकत असतील आपल्या अंगावर. ज्यांच्यासाठी आम्ही वयाच्या 22व्या वर्षी 23व्या वर्षी या देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी गळ्यामध्ये फास गुतवला, त्या देशातले लोक जर 1000 रुपयात आपलं मत विकत असेल तर निश्चित ते लोक तुम्हाला शाप देत असतील. विठाला 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 विठाला. काही ठिकाणी आमंत्रण नसलं तरी जा कीर्तन, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नका वाईट ठिकाणी, आणि काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. निळोबराय सांगता देवा अभि तुला बोलवलं नाही आला कशाला. निळोबरायने परत डोळे लावले. तुकाराम 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 तुकाराम. परत पांडुरंग परमात्मा निळोबरायकडे जातात. ओ निळोबराया, ओ निळोबराय, ओ डोळे उघडा. ओ 42 दिवस झाले निळोबराया, अन्न प्यानाचा त्याग केलाय. जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील? निळोबरायने डोळे उघडले, जगाच्या मालकाकडे पाहिलं. पहिल्यांदा सांगितलं तुला बोलावलं कोणी, आणि आता निळोबराय काय म्हणतात पहा. निळा मने आम्ही नवळखोची देवा, तुकयाचा धावा करीत असे, तुकयाचा धावा करीत असे, तुकयाचा धावा करीत असे. निळा मने तुकयाचा काय ताकद असेल निळोबरायची. जगाचा मालक आहे ना तो. अरे देशाच्या पंतप्रधानाने तुमच्या दारात यावं, नाही येणार मला माहिती, पण धरायला काय हरकत आहे. देशाच्या पंतप्रधानाने तुमच्या दारात येऊन दरवाजावर थाप टाकाव, कोण आहे दार उघडा, आणि तुम्ही दार उघडून त्याच्याकडे पाहून म्हणायचं कोण आहे रे भाऊ तू, मरल ना ते, फाशी घेईल ना महाराज. जगातील सगळ्यात प्रसिद्ध मनुष्य तुमच्या दारात आहे ना, आपण त्याला म्हणायचं कोण आहे भाऊ तू, जगाचा मालक येतो. आणि निळोबराय सांगतो जाय तुला ओळखत नाही. येत किंचित माझ्या पांडुरंगाचा स्वाभिमान जागृत झाला. आणि पांडुरंग परमात्मा निळोबराय सांगतात ओ ओ निळोबराय माझ्याकडे पहा, अहो मी देव आहे ना. गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभू प्रैलस्थानम निधानम बीजमव्य म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगा ते चाळीता. निळोबराया शेष महेश गणेश दिनेश सुरेश हु जाही निरंतर ध्याई. अहो जे रात्रंदिवस माझं चिंतन करतात निळोबराय त्यांच्या स्वप्नात नाही हो, मी देव आहे ना. अर्धा तास झालंय तुमच्या दारात, काहीतरी बोललं पाहिजेत का नाही, अपमान आहे ना देवा निळोबराय हा. तरी निळोबराय एक नाही दोन नाही. ओ निळोबराय चाले हे शरीर कोणाची असते, तुझी सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे,
समर्थ ब्रह्मांडाचा ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा जे चाललंय ते माझ्या सत्तेने चाललंय. हे निळोबराय देवाकडे नुसते पाहत आहेत. निळोबराय देव सांगतात, निळोबराया अहो मला साधना का समजू. अजून सुद्धा काही योगी महात्मे हिमालयात खाली मुंडकावर पाय करून माझं भजन करतात. तिथले कावळे ज्यावेळेस त्यांचं मांस खातात त्यावेळेस त्या कावळ्यांना ते साधू संत सांगतात किती गोडे पहा. कागा सब तन खाइयो चुन चुन खाइयो मांस दोन नयन छान दियो पिया मिलन की आस. ओ निळोबराया ते साधू संत त्या कावळ्यांना सांगतात, हे कावळ्यानो आमचा सर्व मांस का पण हे दोन डोळे खाऊ नका. अजून सुद्धा तो जगाचा मालक आम्हाला भेटेल अशी अपेक्षा आमच्या अंतःकरणामध्ये निळोबराया. एवढं जे माझं चिंतन करतात त्यांच्या स्वप्नात नाही हो. अर्धा तास झालंय तुमच्या दरबारात उभं काहीतरी बोललं पाहिजेत का नाही. संपलं माझं उदाहरण. कीर्तनाकडे या. या जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे. जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती कोण आहे? देव आहे. आणि देवाला दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायमध्ये. कोणाकडे? देवाला दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायमध्ये. ते निळोबराय तुम्हाला आणि मला सांगतात, ए बाबांनो कल्याण करून घ्यायचंय ना तुम्हाला. तुमचं कल्याण भेवंडी नाही. तुमचं लगेच कल्याण करत असतं तुम्ही. तुमचं कल्याण नाहीये. जीवनामध्ये साक्षात्कार करून घ्यायचा आहे ना तुम्हाला. जीवनामध्ये भगवंताची कृपा करून घ्यायची ना. जीवनामध्ये कल्याण करून घ्यायचं ना. मग मी सांगतोय पूर्वी साधू संत जो मार्ग दाखवून गेले त्या मार्गाचं अनुकरण करा. निश्चित तुमच्या जीवनामध्ये कल्याण होईल. अभंगाचं पहिलं चरण. मार्ग गेले आधी मार्ग दाबून गेले आधी पहिल्या चरणामध्ये माझ्या निळोबराय सांगतात, मार्ग दावून गेले आधी. लक्ष द्या कीर्तनाकडे. आधी जे मार्ग दाखवून गेले त्या मार्गाचं अनुकरण केलं असता निश्चित तुमच्या जीवनामध्ये कल्याण होईल. अभंगात प्रवेश करण्यापूर्वी दोन शंका तुम्हा सर्व मायबापासमोर निर्माण करतो. पहिली शंका आहे कोण मार्ग दाखवून गेले. दुसरी शंका आहे कोणता मार्ग दाखवून गेले. शास्त्राचा जर विचार करू गेलो तर शास्त्रामध्ये अनेक मार्ग आहेत. ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे. आपल्यासारख्या लोकांना या मार्गाचं अनुकरण करणं कसं शक्य होईल. शक्यच नाहीये. अरे जे लोक 2 तास कीर्तनाला येऊन बसतात गड्यावर ते लोक त्यांच्या तोंडातल्या तंबाखूचा त्याग नाही करू शकत. शास्त्र तर सांगतंय काम सोडा, शास्त्र सांगतंय क्रोध सोडा, शास्त्र सांगतंय लोभ सोडा. 2 तास कीर्तनाला येऊन बसतात तर 2 तासात आपण रामदेव बाबाचे 72 आसनं करतो. आपल्याला मांडी सुद्धा घालता येत नाही.
आणि तुम्ही आणि मी काय काम करू अधिक विकाराचा विजय अरे नाही शक्य गाड्यानो या गोष्टी त्या सोडून. मग काही लोक म्हणतील का महाराज सर्व सोडून सर्वांनी जंगलात जायचं अजिबात नाहीये. गवळणीने घर नाही सोडलं, गवळणीने स्वधर्माचा त्याग नाही केला, तरी सुद्धा गवळणी भगवंताला प्राप्त करू शकले. याचं कारण असं आहे आता हरी बाहेर हरी हरी नाही घरी. अरे मथुरेला ज्या वेळेस गवळणी जात होत्या दही दूध तूप लोणी घेऊन, तो डोक्यावर काय होतं माहितीये का, दही दूध तूप लोणी होतं. पण भगवंताचं चिंतन श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. भगवंताचं चिंतन मनातल्या मनात चालू असल्यामुळे तोंडातून काय यायचं माहितीये का, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या वडून 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 गोविंद घ्या कोणी दामोदर दामोदर घ्या गे तव तव हासती मथुरेच्या गे. का गवळणी स्वधर्माचा त्याग नाही केला, गवळणीने संसार नाही सोडला, तरी सुद्धा भगवंताचं चिंतन केलं. याचं कारण गवळणी संसारामध्ये दिसत होत्या, फक्त मनामध्ये काय होता, देव होता. आपण कीर्तनात जरी बसेल असेल तरी आपल्या मनात काय कोणाला सांगता येत नाहीये. म्हणून बाकीचे साधन तुम्हाला आम्हाला शक्य नाही. काही लोक म्हणतील आम्ही योग मार्गाचं अनुकरण करू. कसं करणार आहे हो? ज्ञानोबरायचा ज्ञानेश्वरीतला 4था अध्याय घ्या, 14वा अध्याय, किती गोड वर्ण ज्ञानोबराय करतात. म्हणून पाहे पालो हा चियाचने जय बोचरिया पडती खाणे ते पोट भरणे की प्राणी शुद्धी. म्हणून एखादा बोचरा माणूस असेल, बोचरा माणूस करतो का तुम्हाला, ज्याच्या तोंडात दात नाही त्याला काय म्हणतात, बोचरा. त्या बोचऱ्या माणसाला जर लोखंडाचे चणे खायला दिले ते जगल कमर मरल ना ते. ज्ञानोबराय सांगतात मनोनियोगाची वाटा जे निघाले का तया दुःखाचीच वाटा भागाला. बरोबर आहे का नाही? मग ज्ञानोबराय योग्यांची माऊली होते. ज्ञानोबराय योग्या ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवली. पण योगाचं खंडन करत असता ज्ञानोबरायने किती योग याग
त्यांची माऊली होते माझ्या ज्ञानोबराय. पण योगाचं खंडन करत असताना एका वाक्यात सांगितलं, योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. ठीक आहे महाराज, द्या योगाचं सोडून. काही लोक म्हणतील आम्ही ज्ञान संपादन करू. कसं शक्य आहे महाराज? ज्ञान संपादन करण्यासाठी सुद्धा वयाची मर्यादा आहे. प्रथमम नार्जिते विद्या, द्वितीयम नार्जिते धनः, तृतीयम नार्जिते पुण्यम, चतुर्थम किम करिष्यसि. बसलेले मंडळी, पहिले 25 वर्ष ठरवा तुम्हाला कीर्तनकार व्हायचं, गायक व्हायचं, तबला वादक व्हायचं, पखवाजा व्हायचं, पुढारी व्हायचं, इंजिनियर व्हायचं, कलेक्टर व्हायचं, IAS व्हायचं, IPS व्हायचं. पहिले 25 वर्ष काय करायचा? अभ्यास. काय करायचा? पहिले 25 वर्ष काय करायचा? अभ्यास. 25च्या नंतर 50 पर्यंत कोणी काहीही बोललं तरी चालेल, पण 50 पर्यंत माणसाने पैसा कमवायलाच पाहिजेत महाराज. काय करायचा? 25 ते 50 काय कमवायचा? पण तो कमवत असताना कसा कमवायचा? जोडून या धन. लोकांच्या जमिनी अडपून नाही, लिटिगेशन नाही, टेबला खालून अजिबात नाही. जोडून या धन उत्तम उदास विचारे. 25 वर्षापर्यंत अभ्यास, 25 ते 50 पैसा कमवायचा, आणि 50ला माणसानं थांबून जायचं. काय करायचं? राजकारण असो, कीर्तनकार असो, गायक असो, वादक असो, मोठा ऑफिसर असो, काही असो, माणसानं थांबून. अरे लोकांनी थांबवण्याच्या अगोदर थांबलं पाहिजे का नाही? लोकांनी थांबा म्हणल्याच्या अगोदर आपण थांबलं पाहिजेत. खरं सांगू का, ज्या गाडीला मागणी जास्त आहे ती गाडी नेहमी शोरूम वाले वेटिंग वर ठेवतात महाराज. एवढं जरी कळलं कीर्तनकारांना तरी खूप झालं महाराज. जी गाडी मार्केटला खूप तिची व्हॅल्यू आहे, ती शोरूमला उपलब्ध जरी असले तरी शोरूम वाले काय म्हणतात? 6 महिन्याची काय वेटिंग वाढली की वेटेज वाढतं. काय वाढतं? तुम्ही सहज जर कोणाला उपलब्ध झाले तुमची किंमत राहत नाही. म्हणून 50च्या नंतर थांबा. दशरथाचा एक केस पांढरा झाल्यानंतर दशरथाने प्रभू रामचंद्राला रामगादी दिली होती. आपलं टक्कल पडून दुसरा टोप घेऊन तो टोप पांढरा झाला तरी तुम्ही घर सोडायचं. 50 ते 75 माणसाने फक्त रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बस या 3 अवस्थेत जर या 3 गोष्टी नाही घडल्या तर चतुर्थम किम करिष्यसि शक्यच नाही ना महाराज. ज्ञान संपादन करण्यासाठी वयाची मर्यादा 1, योगासाठी सुद्धा माणसाचा अधिकार लागतो 2, कर्मकांड या अवघडे. मग महाराज आम्ही करायचं काय? भागवतकाराने किती गोड सांगितलंय पहा. यत फलम नास्ति तपसान योगेन समाधिना हा तत्फलम लभ्यते सम्यक कलवत हरी कीर्तना. शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला 12व्या स्कंदामध्ये सांगतात, राजा ऐक, यत फलम नास्ति तपसान योगेन समाधिना हा तत्फलम लभ्यते सम्यक कलवत हरी कीर्तना. या श्लोकाचं भाषांतर करत असताना तुलसीदासजीने किती गोड केलं पहा. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरहि पारा. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरहि पारा. पहिलं प्रमाण मी तुम्हाला भागवतातलं दिलं, दुसरं प्रमाण मी तुम्हाला तुलसीदासजीचं दिलं, तिसरं प्रमाण तुमच्या आणि माझ्या पाठी किती गोडे पहा. कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी, कलियुग माझी करावे बाकीचे साधन तुम्हाला आम्हाला शक्य नाही. त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये, कृतयुगामध्ये आयुष्य मर्यादा जास्त होती.
कलीचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम हा आहे की कलियुगामध्ये आयुष्य मर्यादा कमी ना महाराज. अल्पायुष्य मानव देह शतकनी लेते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय बसनासी उरले ते पाहे का बसणारे मंडळी. 100 वर्षाचं आयुष्य तुम्हाला किती वर्षाचं आहे? 100 मधले 50 झोपीत गेले, खाली किती उरले? किती? 50 मधले 10 वर्ष बालपणात गेले, खाली किती उरले? 40 मधले 20 वर्ष शिक्षणात गेले, खाली किती उरले? हा, त्यातले 3 कोरोनात गेले, खाली किती उरले? काय करणार आहे महाराज तुम्ही? हे बघा, हा माईक जर बाजारात घेण्यासाठी गेले तर या माईकची गॅरंटी गड्यांनो. चांगला आयफोन घेण्यासाठी जाते आयफोनची गॅरंटी, चांगला कॅमेरा घेण्यासाठी जाते कॅमेऱ्याची गॅरंटी. माणसाची गॅरंटी नाही हो. ज्ञानोबराय सांगतात, हे काळानं काळाची तोंडी घातली लोणीयाची उंडी माशी पाख पाखरी तव हे सरे कपातला चहा कपातन बशीतला बशीत. लोक म्हणतात गेला. अहो आताच तर कीर्तनात पखवाज वाजवला होते नी, उशीर लागत. क्षणभंगुर नाही भरवसा माया आशा काही नसते मग गळा पडे भाषा पुढे हुशार थोर आहे हो सदा. क्षणभंगुर नाही भरवसा माया आशा काही नसते मग गळा पडे भाषा पुढे हुशार थोर आहे हो सदा. नगरीमध्ये राहतात त्या नगरीचं माया नगरी नावे. मुंबईला काय म्हणतात शास्त्रामध्ये? माया नगरी. अशी कोणती एजन्सी नाही महाराज ती मुंबईत नाहीये? सांगा तुम्ही, अशी कोणती एजन्सी आहे की ती मुंबईत नाहीये? अरे सगळ्या एजन्सी आहे. मोबाईलची एजन्सी, गाडीची एजन्सी, डिझेलची एजन्सी, सगळ्या एजन्सी आहे. बसणाऱ्या मंडळी मला एवढंच विचारायचं, अख्ख्या मुंबईचा जर अभ्यास केला तर माणसं बनवण्याची एजन्सी आहे का एखादी? अजिबात नाही महाराज. एक एक कोटी एक एक योनी मग लागे वारा मनुष्य देहाचा. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेह सापडलाय. पावला हा देह न घडू पाय घडू आले. मग एवढा सुंदर नरदेह प्राप्त झाला याचं सार्थक केलंच पाहिजे ना महाराज. किती गोडे पहा. माणूस जन अनमोल रे अरे मिट्टी में ना खोल रे अब तो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मानुष जन अनमोल रे मिट्टी में ना खोल रे अब तो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. एकदाचे काय एकदाचे. एका राजाने दौंडी दिली गावामध्ये. ऐका ऐका, जो कोणी कावळा पकडून आणाल त्याला 5000 रुपये दिले जाईल. किती दिले जाईल? कावळा पकडणं एवढं सोपं नाही बरं महाराज. मी एवढा नामांकित कीर्तनकार आहे पण अजून 10 क्रियाविधीचे फक्त मी माझ्या लाईफ मध्ये 2च प्रवचन केलेले महाराज. त्या 10 क्रियाविधीचं प्रवचन महाराजावर नसतं, लोकांवर नसतं. जोपर्यंत कावळा येत नाही तोपर्यंत बोलायचं. बर, कावळा म्हणजे काही तब्बलजीन गायक वादक थोडा आहे की संघ घेऊन फिरायला. कावळा काही संघ घेऊन थोडं फिरता येतो महाराज. काही काही लोक एवढे हलकट असतात की 1-1.5 तास कावळा शिवत नाही त्यांना. महाराजाचं भांडवल संपत तरी. आणि कधी कधी असं होतं की नुसतं बोलायला लागले कावळा शिवतो. म्हणजे कावळ्यावर प्रवचन असतं, त्याच्यामुळे ते माणसावर ठरलेलं नसतं. लोकांनी विचार केला एवढा चतुर प्राणी पकडायचा कसा. त्या गावामध्ये एक आंधळा मनुष्य राहत होता. गंगेवर स्नानासाठी गेला. गंगेचं स्नान झालं, देवाचं चिंतन केलं आणि सूर्याला विनंती करत असताना हात वर केले. त्याचं नशीब एवढं चांगलं, त्याच्या हातात कावळा सापडला. नाचायला लागला ना तो. आजी सोनियाचा दिनो उजाळले भाग्यात अवघी चिंता. अहो नाचायला लागला तो आंधळा. निवडून नाही येणारा मनुष्य जर 40-50 हजारांना ह्या टायमाला निवडून आला तर महाराज किती कठीण तळा होईल. आंधळ्याच्या हातात कावळा सापडला, काही काही लोकांच्या हातात. तसं झालंय ना आता. वातावरण खराब आहे. तुम्ही तिकडं नका जाऊ, कीर्तनात या. लगेच लोक मसनेरीकडे गेले. अजिबात नका तर म्हणत तसं. तुमच्या डोक्यात जो हा विचार आहे तो लोकसभेच्या टायमालाही जर असता तर मग म्हणलं असता मी तुमचं खरं आहे म्हणून. बरोबर आहे का नाही? म्हणजे तुम्ही हारले की मसनी खराब आहे, जितले की असं नसतं. जे झालं ते सहन करा, 5 वर्ष आत्मचिंतन करा,
रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी भजन करा, परत लोकांची सेवा करा आणि परत प्रयत्न करा. आता तुम्ही ताण घ्यासाल तर मरसाल. आता ताण घेऊन फायदा नाही ना हो काही. एकदा झालं की झालं. एकदा वेळ निघून गेली की जीवनामध्ये एकच गोष्ट उरते, तिचं नाव आहे पश्चाताप. पश्चाताप आणि पश्चाताप द्या सोडून, कीर्तनाकडे या. याने विचार केला 4-5 जर कावळे पकडले तर 10-20 हजार रुपये आपण घरी घेऊन जाऊ. मग आंधळ्यानं काय केलं पहा, माझ्याकडे लक्ष द्या. आंधळ्यानं तो पहिला कावळा घेतला आणि बगलात ठेवला. कुठं ठेवला? बगलात ठेवला. आणि दुसरा कावळा पकडण्यासाठी आंधळ्यानं हात वर केले. पहिला कावळा आंधळ्यानं कुठं ठेवला आणि दुसरा कावळा पकडण्यासाठी आंधळ्यानं काय केले? पहिला होता तो निघून गेला. आता आंधळ्यानं चातुर्मास नाही, आंधळ्यानं 12 वर्ष जरी तपश्चर्या केली तरी आंधळ्याला कावळा सापडणार. अरे तसं अनेक जन्माचं पुण्य तुमच्या पदरात पडल्यानंतर महाराज तुम्हाला नरदेह मिळतोय. आणि एकदा का नरदेह गेला ना महाराज, एकदा इथं येऊन जर तो गेला तर महाराज सांगतात नाही तरी गेला. इथं येऊन जर भगवंताचं चिंतन नाही केलं, इथं येऊन जर भगवंताचं नामस्मरण नाही केलं तर महाराज तो वाया गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती, अगदी कमी आहे, जाणार कधी याची गॅरंटी नाहीये. मग एवढ्या कमी कालावधीमध्ये तुम्ही आम्ही फक्त काय करू शकतो? नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. काहीच लागत नाही ना मला देवाचं चिंतन करण्यासाठी. पैसा न लागे रुपया न लागे, पैसा न लागे रुपया न लागे, कवडी कवडी न लागे, कवडी कवडी पैसा न लागे रुपया न लागे, न लागे कवडी कवडी, न लागे कवडी कवडी, मनवा मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो. देवाचं चिंतन करण्यासाठी काही नाही लागत. पैसा न लागे रुपया न लागे, नो लागे कवडी कवडी, मनवा मनवा खेती करो हरि नाम की, मनवा. महाराजांचं एवढं सुंदर सांगितलंय, कामामध्ये काम. काही म्हणा जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत. अरे भगवंताचं चिंतन केलं आणि माणूस वाया गेला असा जगात माणूसच नाहीये. माझे गुरुजी मला दररोज सांगतात, पुरुषोत्तम अरे पेढा हसत हसत खाल्ला तरी पेढा गोडच आहे, आणि पेढा झोपीत खाल्ल्यावर कसा आहे माया हो, आणि पेढा रडत रडत खाल्ल्यावर, अहो तुम्ही रडत रडत खा गोडच आहे, तुम्ही झोपीत खा गोडच आहे, आणि तुम्ही हसत हसत खाल्ल्यावर. तसं भगवंताचं चिंतन तुम्ही कोणत्याही भावनेनं करा. अरे आजा मेळ्याला नेण्यासाठी यम आले त्यावेळेस पोरग खेळत होतो महाराज, आवाज द्याला ए नारायणा, आवाज पोराला द्यालता का बापाला द्यालता? पोराला द्यालता का देवाला द्यालता? हा पोरग खेळत होता, यम नेण्यासाठी आला म्हणून आवाज दिला ए नारायणा वाचव. नारायण तर खेळत बसला, तो बिचारा काही आला. पण जगाचा मालक देवाचे पार्षद आले आणि यमाचे पार्षद आले. यमाचे पार्षद म्हणायचे गिरायक आमचे आणि देवाचे पार्षद म्हणायचे गिरायक आमचे. ते म्हणे कस काय? अंतकाळी ज्याचे नाम आले मुखा तुका म्हणे सुखा. शास्त्र असं सांगतंय शूर जाणीजे रणी आणि साधू जाणीजे. अंतकाळी ज्याच्या मुखातून भगवंताचं चिंता येईल त्याचं मरण मंगलमय होतंय. महाराज किती गोड आहे हो. नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे नारायणा नाम तुझे नाम तुझे नाम तुझे
चिंतन केलं तर त्याच्या जीवनाचा उद्धार झाला. म्हणून सर्वात सोपं साधन भगवंताचं चिंतन आहे. आणि भगवंताचं चिंतन म्हणजे भगवंताचं चिंतन तो मार्ग आहे, तो भक्ती मार्ग आहे. कोणता मार्ग आहे तो? भक्ती मार्ग आहे. ठीक आहे महाराज, मार्ग कळाला हो, पण मार्ग दाखवला कोणी? निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव. बसणारे मंडळी, तुम्ही पांडुरंग परमात्म्याचे वारकरी आहात, ज्ञानोबराय तुकोबरायचे वारकरी आहात. मी या परिसरामध्ये आल्यानंतर मला खूप समाधान वाटतं महाराज. उद्योग धंदा व्यवसाय करून सुद्धा तुम्ही पंढरपूरची वारी तर करता, पण ज्ञानोबरायची समाधीची कार्तिक वारी सुद्धा तुम्ही लोकमंडळी करता. फक्त माझी तुम्हाला हात जोडून ती बघा, तुम्ही परमार्थ करत असताना माझं वाक्य लक्ष देऊन ऐका. परमार्थ थोडा डोळस करा गड्यांनो. परमार्थ करत असताना महाराष्ट्रातले जेवढे काही वारकरी संप्रदायाचे मंडळी आहे, त्यांच्या अंतकरणामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय सोडून दुसरे विषय असता नसले पाहिजेत महाराज. काय झालंय हल्ली, एवढं वाईट झालंय, एखाद्या कीर्तनकाराचं कीर्तन ऐकलं की लोक लगेच त्याच्यावर भाळतात, वा 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 वा, आणि त्याचेच फोटो घरात लावतात. कशाला लावता महाराज त्याचे फोटो? मी कीर्तनकार म्हणून तुम्हाला सावध करतोय, ज्ञानोबराय तुकोबराय सोडून तुमचं मस्तक सुद्धा दुसऱ्याच्या चरणावर नाही गेलं पाहिजेत महाराज. तुम्ही कोणत्याही महाराजावर विश्वास ठेवता, कोणत्याही बॉच्या नांदी लागता, त्यानं काही लफडे गेले की लोक म्हणतो हो आता कसं करावं? आम्ही सांगितलं तुला त्याच्या नांदी लागायचं? कीर्तन ऐकून साधू नका ठरू, गायन ऐकून, पखवाज ऐकून, भागवत ऐकून, रामायण ऐकून साधू नका ठरू रे गड्यांनो. त्याचं जीवन पाहत असताना तो 2 तास कीर्तन करतो हे नका पाहू, 22 तास काय करतो हे पाहिलं पाहिजेत ना महाराज. तुम्ही पाणी पिना छान के और गुरु करना. ज्ञानोबराय तुकोबराय सोडून तुमच्या जीवनामध्ये कोणावरच तुमची श्रद्धा नाही पाहिजेत. आणि ज्ञानोबराय तुकोबरायवर श्रद्धा ठेवा, जीवनामध्ये कधीच विश्वासघात होणार नाहीये. आणि त्यांनी जो मार्ग दाखवलाय, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते. परमार्थामध्ये परिपूर्ण होण्यासाठी 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक मार्ग आणि दुसरा पंथ. साधू संतांनी ज्या पंथाचं अनुकरण केलं, त्या पंथाचं जर तुम्ही आणि मी अनुकरण केलं तर निश्चित तुमच्या जीवनामध्ये कोणताही आडफाता निर्माण होणार नाही. अभंगाचं दुसरं निळोबराय सांगतात, तेनेची पंथी चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. बसणारे मंडळी, आपण सर्व भाग्यवान मंडळी आहोत की आपण वारकरी पंथाचे सेवक महाराज. या जगामध्ये, या विश्वामध्ये, मी नादाच्या दिवस सांगतो, स्वाभिमानाने सांगतो, अभिमानाने सुद्धा सांगतो महाराज, माझ्या वारकरी पंथासारखा दुसरा पंथ तुम्हाला नाही पाहायला भेटणार. अरे काय नाही दिलं या वारकरी पंथानं? अरे
आज लोक म्हणतात 750 वर्षापूर्वी विश्वाला शांतीचा संदेश देणारा महात्मा सुद्धा वारकरी संप्रदायाचा आहे महाराज. किंबहुना सर्व सुखी हा विश्वाला शांतीचा संदेश आहे महाराज. आज लोक म्हणतात की आम्ही पुरोगामी आहे, पुरोगामी आहे, पुरोगामी. अरे हे पुढारी लोक पुरोगामी फक्त व्यासपीठावर वापरतात, मतदानासाठी पुरोगामी विचार वापरतात. पण पुरोगामी वारकरी संप्रदाय जगतोय महाराज. सकळांशी येते आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार. अरे पुरोगामी विचार नाही तर कोणते विचार आहे? तुम्ही जर पंढरपूरला दर्शनाला गेले तर पहिलं दर्शन माझ्या चोखोबरायचं घ्यावं लागतं, दुसरं दर्शन माझ्या नामदेवरायचं घ्यावं लागतं. अरे पांडुरंगाच्या गाभाऱ्याच्या अगोदर एका मायमाऊलीची समाधी, तिचं नाव आहे कान्होपात्रा. अरे हा संप्रदाय जर वेश्येच्या मुलीला खांद्यावर घेऊन चालतो तर हा संप्रदाय जातीवाद करल तरी कसा महाराज? खट नट यावे शुद्ध होनी जावे, दौंडी पिंडी भावे चोखा मेळा, दौंडी पिंडी भावे चोखा मेळा, दौंडी पिंडी भावे चोखा मेळा. प्रत्येकाला इथं अधिकार आहे. यातायाती धर्म नाही विष्णू दासा, निर्णय ऐसा तुका म्हणे याती हो का तयाती. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचारण लगे चिंता कोणाची. म्हणून सर्वांना माझी विनंती, मायबाप प्रत्येकानं अभिमानाने सांगितलं पाहिजेत, प्रत्येकाने छातीनं हात लावून सांगितलं पाहिजेत की आम्ही ज्ञानोबराय तुकोबरायचे कोण आहोत? सेवक आहोत. आम्ही वारकरी पंथाचे सेवक आहे महाराज. सांगितलं पाहिजेत प्रत्येकानं. काय कमी केलं ज्ञानोबराय तुकोबरायने? अरे ज्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये विद्यापीठ नव्हते, ज्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये कॉन्व्हेंट नव्हतं, ज्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये इंग्लिश स्कूल मीडियम नव्हतं, जिल्हा परिषद नव्हती, कोणतं IT पार्क नव्हतं, त्या काळामध्ये माझ्या ज्ञानोबरायने ज्ञानेश्वरी लिहिली महाराज. आता सगळं असून आपल्याला वाचता येत नाही, सगळं असून सुद्धा आपल्याला वाचता येत. मला तर अजून सांगायचं तुम्हाला, 56 भाषेचं ज्ञान होतं माझ्या ज्ञानोबरायला. 56 भाषेचा केला असे. मला एवढंच सांगायचं, ज्ञानोबरायने भिंत चालवली, ज्ञानोबरायने रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. 56 भाषेचं ज्ञान असताना सुद्धा माझ्या ज्ञानोबरायने ज्ञानेश्वरी तुमच्या आणि माझ्यासाठी मराठी भाषेमध्ये लिहिली. याच्यापेक्षा अजून दुसरा काय चमत्कार तुमच्या आणि माझ्यासाठी पाहिजे? म्हणून तेनेची पंथे चालू जाता एका जाणकार माणसाने मला प्रश्न केला होता. म्हणे महाराज, एवढा जर तुमचा संप्रदाय चांगला आहे, एवढी जर तुमच्या संप्रदायाची विचार प्रणाली गोड आहे, एवढी जर तुमच्या संप्रदायाची व्यापकता आहे, तर तुमचा संप्रदाय महाराष्ट्राच्या बाहेर का नाही गेला? त्याचा प्रश्नही बरोबर होता. मी त्याला सांगितलं, महाराष्ट्राच्या बाहेर संप्रदाय नाही गेला म्हणजे संप्रदायाची किंमत कमी, अशी जर तुझी धारणा असेल तर ती चुकीची आहे. तुम्ही बाजारात गेल्यानंतर मला एवढंच सांगा, फक्त सोन्याच्या दुकानात जास्त गर्दी असते का पाणीपुरीच्या? तुम्ही बाजारात गेल्यानंतर सोनाराच्या दुकानात जास्त गर्दी असते का पाणीपुरीच्या? पाणीपुरीच्या दुकानात गर्दी जास्त असते ना, कारण पाणीपुरी 10 रुपयाला 10 भेटती. बर, पाणीपुरी कशी बनवतात, त्यातल्या त्यात तुमच्या मुंबईची कशी बनवतात, युट्यूबवर सर्च करा एकदा. पाणीपुरीच्या दुकानावर गर्दी जास्त आहे म्हणजे पाणीपुरीचा भाव जास्त नाहीये. सोनाराच्या दुकानात गर्दी कमी असते महाराज.
एक तोळा जरी घ्यायचा असेल तर 70-75 हजार रुपये द्यावे लागतात. किती पाणीपुरी विकल्या म्हणजे 75,000 होईल का हो? 80,000 रुपये तोळा आहे. मग सोनाराच्या दुकानात गर्दी कमी म्हणजे सोन्याचा भाव कमी नाहीये. तसं 24 कॅरेट सोन्याचं दुकान म्हणजे माझा वारकरी संप्रदाय महाराज. 24 कॅरेट सोन्याचं दुकान आहे माझा संप्रदाय, माझा वारकरी संप्रदाय. तरी सुद्धा ज्ञानोबराय तुकोबराय असून आपल्याला दुसरीकडे जावं लागतं. याच ज्ञानोबराय तुकोबराय सोडून माणूस दुसरीकडे गेला की असं समजा हा परी पाहे बीज शुद्धांगी करील ते काय नोहे महाराज. परी पाहे बीज शुद्धांगी. मग एवढा सुंदर संप्रदाय आपण काय करा. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. काय केलंय त्या साधू संतांनी. मोडोनी या नानामते देते सिद्धांत सौरसू. 12 दर्शनकार या शास्त्रामध्ये सांगितलेले. किती दर्शनकार आहे? 12. त्यामध्ये 6 नास्तिकवादी 6 आस्तिकवादी या सर्वांच्या विचाराचं मंथन करून सिद्धांत रूपी म्हणजे भक्तिरूपी खाऊ साधकाच्या हातात दिलाय. आता फक्त आपण एवढंच काम करा. मोडोनी या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भार चाले असा. आता आपल्याला काहीच करायचं काम नाही. स्वल्प वाटे चला जाऊ, स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल, वाचे गाऊ विठ्ठल विठ्ठल तुम्ही आम्ही खेळी, तुम्ही ज्ञानोबराय तुकोबराय म्हणजे तुमचे वाड वडील आहे महाराज. त्यांनी तुमच्याने माझ्यासाठी खूप काही कष्ट करून ठेवलंय. बरोबर आहे का नाही? बागायती एरिया आहे. फक्त आता तुम्ही काय करा, ती बागायती जमीन कोणाला विकू नका. आता हे तुम्ही जे शहरामध्ये राहता, हे तुमच्या वडिलांना काही 2 एकर ठेवली असेल, 3 एकर ठेवली असेल, ही तुमच्यासाठी मायपुंजीच आहे ना महाराज. याच्यात वाढू नका पण कमीत कमी विकू तर नका. बरोबर आहे का नाही? ज्ञानोबराय तुकोबरायने तुमच्याने माझ्यासाठी सगळं काही चांगलं करून ठेवलंय. मोडोनी या नानामते देते सिद्धांत सौरसू. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. सर्वांनी हात वर करा एकदा. विढोबार खुमाई हरि जय हरि जय हरि जय हरि हरि विठोबार खुमाई हरि जय हरि जय हरि मोडोनिया नानामते देती सिद्धांत सौरसू.
तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कुठे काही. ज्यांनी मार्ग दाखवलाय, दुस्तर असणारा मार्ग तुमच्याने माझ्यासाठी सोपा केलाय, अशा साधू संतांचं वर्णन करत असताना निळोबराय सांगतात, निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कुठे काही. ऐका ना दादा, निळोबराय वर्णन करत असताना ते साधू संत कसे कृपावंत आहे आणि सुख सिंधू आहे, काय त्यांचं वर्णन करायचं. होती तुमची कृपा हो पशु बोले वेद. अरे ज्ञानोबरायची कृपा झाल्यानंतर निर्जीव भिंत चालते गड्यानो. ज्ञानोबरायची कृपा झाल्यानंतर रेडा ऋग्वेद बोलू शकतो. ज्ञानोबरायची कृपा झाल्यानंतर मेलेला मनुष्य जिवंत होऊ शकतो. ज्ञानोबरायची कृपा झाल्यानंतर पाठीवर सुद्धा ज्ञानोबराय मांडे बाजू शकतात. त्या ज्ञानोबरायची कृपा जर तुमच्याने माझ्या जीवनामध्ये झाली तर निश्चित तुमची संसार रूपी नौका पैल तीराला गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, जगदंबा मातेच्या दरबारात आपण सर्व मंडळी बसलो आहोत. खूप सुंदर आहे मंदिर. छोटं जरी असलं तरी पण तुम्ही नियोजन एवढं गोड करतायत. कीर्तनाचं नियोजन, टाळकरी, गायक, वादक, सर्व अन्नदान सगळं जर पाहिलं ना महाराज, तर मी नारदाच्या गादीवरून सांगतो, तालुक्याला सुद्धा लाजवलं एवढं गोड नियोजन या सर्व तरुण मित्र मंडळींनी केलेलं आहे. महाराज मला आल्यानंतर सांगितलं की म्हणे महाराज, इथले जेवढे काही तरुण मित्र मंडळी आहे या कार्यक्रमासाठी महिन्याला 200 रुपये काढतात महाराज. किती? तो जो ग्रुप आहे ते सर्व तरुण मित्र मंडळी आहे, ते महिन्याला 200 रुपये काढतात. असे 12 महिन्यातून एका माणसाचे किती रुपये तयार होतात? 2400 रुपये होतात. आणि सर्व ह्या तुम्हा येणाऱ्या माता मावल्यांना, पुरुष मंडळीला, सर्व कीर्तनकार मंडळीला सुंदर असं जेवण, एवढा सुंदर असा कार्यक्रम करतात. खरोखर माझ्या जगदंबा मातेची कृपा तुमच्यावर होईल. निश्चित माझी विनंती आहे, हे बघा, धर्माचं काम करत असताना वयस्कर लोकांना सुद्धा माझी विनंती आहे, तरुणांनी एवढा चांगला पुढाकार घेतला ना, आपण वयस्कर लोकांनी त्यांना फक्त आशीर्वाद द्या. काय द्या? आशीर्वाद द्या. ते कुठं चुकत असेल तर त्यांना सांगा. का आज खरी गरज संप्रदायाला तरुणांची आहे. उद्या या देशाची, या धर्माची जी पताका द्यायची ती वयस्कर लोकांच्या खांद्यावर नाही द्यायची. उद्या या संप्रदायाची पताका असेल, या धर्माची पताका असेल, या हिंदू पोरांच्या खांद्यावर द्यायची. म्हणून पोरांनो, तुम्ही एवढं सुंदर नियोजन केलं, तुम्हाला धन्यवाद देण्यापेक्षा धन्य माता पिता तयाची. आणि का आपण असे कार्यक्रम करून केलेच पाहिजेत महाराज. तुम्ही हिंदू म्हणून तुमचं कर्तव्य नाहीये देवी मातेचा उत्सव करणं. तुम्ही हिंदू म्हणून तुमचा हा धर्म आहे की दरवर्षी तुम्ही तुमच्या जगदंबा मातेचा उत्सव केला पाहिजे. आणि तोही सुद्धा संप्रदायाच्या नियमाप्रमाणेच. जत्रा म्हणून तमाशा ठेवायचा, ऑर्केस्ट्रा ठेवायचा, वाईट वाटतं महाराज. आपण ज्या हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो, अरे बसणाऱ्या सर्व हिंदू बांधवांना माझा प्रश्न आहे, आतापर्यंत चुकून सुद्धा कधीच तुम्ही एखाद्या मस्जिदवर हिंदी गाणं नसेल ऐकलं गड्यांनो. आतापर्यंत चुकून सुद्धा कधी एखाद्या ख्रिश्चन चर्चवर हिंदी गाणं नाही ऐकलं तुम्ही. बौद्ध विहारावर हिंदी गाणं नाही ऐकायला मिळत तुम्हाला. जैन धर्माच्या मंदिरावर हिंदी गाणं ऐकायला भेटत नाही. निश्चित जैन लोक जर त्यांच्या मंदिरावर हिंदी गाणं लावत नसल, ख्रिश्चन धर्माचे लोक त्यांच्या चर्चवर हिंदी गाणं लावत नसल, बौद्ध धर्माचे लोक त्यांच्या बौद्ध विहारावर हिंदी गाणं लावत नसल, मुस्लिम धर्माचे लोक त्यांच्या मस्जिदवर हिंदी गाणं लावत नसल, तर आपण सुद्धा आपल्या देवतेच कार्यक्रम करत असताना, त्यांचे उत्सव साजरे करत असताना ह्या गोष्टीचं काहीतरी पालन पोषण केलं पाहिजे का नाही महाराज? काहीतरी गोष्टी पाहिल्या पाहिजेत. आता कीर्तन संपलं, सोपं उदाहरण सांगतो. आणि एखादा मनुष्य म्हणला, पुरुषोत्तम महाराज चला ना आमच्या घरी चहा घ्यायला, आणि मी जर चप्पल घालून तुमच्या बैठकीत आलो, तुम्ही काय विचार करसालो? या महाराजाला कीर्तन करण्याचं नॉलेज आहे पण वागण्याची अक्कल. कारण तुमच्या घराचा एक प्रोटोकॉल आहे की मला जर तुमच्या घरात यायचं असेल तर चप्पल कुठं काढावं लागती? बाहेर काढावं लागते किंवा दारात काढावं लागते. अरे मग तुमच्या छोट्याशा घराचा जर प्रोटोकॉल तुम्ही लोकांनी तयार केलाय, तर माझ्या जगदंबाचा उत्सव साजरे करत असताना तुम्ही गाणे कसे ऐकू शकता? माझे जगदंबाचे कार्यक्रम ठेवत असताना, माझा नवरात्र उत्सव ठेवत असताना तुम्ही ऑर्केस्ट्रा कसे ठेवू शकता? अजिबात नाहीये. त्या नवरात्रामध्ये तो मला असा वीट आला होता महाराज, 2-4 ठिकाणी असे कीर्तन होते. पहिल्या दिवशी पुरुषोत्तम पाटील, दुसऱ्या दिवशी गौतम पाटील, तिसऱ्या दिवशी राधा पाटील. अरे काय चाललंय महाराज? अजिबात नाही महाराज. आपल्या धर्माची जोपासना आपण लोकांनी केला. भजन म्हणू नका असं नाही ना. जगदंबा मातेच्या बरोबर काय भजन म्हणतात तो लोक. चांदन चांदन झाली ज्यानं लिहिलं तो जर सापडला महाराज मला,
नवरात्रामध्ये माझं कीर्तन होतं एका ठिकाणी. मग रात्रभर प्रवास करून सकाळचं कीर्तन होतं आणि आम्ही एका ठिकाणी चहा घ्यायला थांबलो. रात्रीचे 12-1 वाजले होते आणि काही मायमावल्या भजन म्हणत होत्या. काय त्या भजन म्हणतात आणि या बिचाऱ्या कुठून काढतात आणि कुठल्या कवित्री काही कळत नाही महाराज. ऐका ना, देवाच्या देवळात कोण ग उभी, त्या मायमावल्या मळवट भरते मी आहे उभी जगदंबा, अग दर्शन दे ग मला न थांबू कुठवरी. तुम्ही अजिबात मळ्यात नका जाऊ, तुम्ही कीर्तनात या. भजन म्हणू नका याविषयी माझं दुमत नाही, प्रत्येकाने भजन म्हणा ना. अरे पण भजन म्हणण्यासाठी नाथ बाबा तुकोबरायचे काय सुंदर जोग आहे. मग अनादि निर्गुण प्रगट जीववाले, अनादि निर्गुण मर्दनाला को सापडतील, पण लोकांना ते आवडत नाही. म्हणून जगदंबा मातेची तुम्ही सर्व मंडळी सेवा करतायत. फक्त माझी विनंती गड्यांनो, तुम्हाला मंदिर छोटं जरी असलं तरी तुम्ही सर्व मंडळी एवढ्या आनंदाने ते मंदिर बांधले, मंदिराची जोपासना करा. काही लोक म्हणतील महाराज एवढे मंदिर कशाला बांधायचे, दरवर्षी एवढा खर्च कशाला करायचा. एक सांगू तुम्हाला, शाळेत बिघडलेले लोक, कॉलेजमध्ये बिघडलेले लोक, विद्यापीठामध्ये बिघडलेले लोक हे मंदिरातच नीट होतात. म्हणून पहिले मंदिर बांधायचे, नंतर शाळा बांधायच्या. कारण म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता, आणि र म्हणजे रम्यता. या तिन्ही गोष्टी माणसाला एका ठिकाणी प्राप्त होतात. म्हणून माणसाने मंदिराची खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हा सर्व मंडळी. निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. जाता जाता सर्व तरुण बांधवांना माझी विनंती आहे, या मंडपाचं जर निरीक्षण केलं, या मंडपाचा जर सर्वे केला, तर प्रामुख्याने एक गोष्ट तुमच्या आणि माझ्या लक्षात आली असेल. या मंडपाचा जर सर्वे केला तर इथं 70% तरुणांची संख्या आहे बाबा. किती? 70%. आणि जर असा सर्व संप्रदायाला तरुण जोडल्या गेला, अरे कलियुगामध्ये, मोबाईलच्या युगामध्ये यांना काय कीर्तन, काय ज्ञानोबराय, काय तुकोबराय हे सगळं असताना सुद्धा तुम्ही सर्व ज्येष्ठ मंडळी पुढे बसलेले आणि आयोजन करणारे सगळे माझे तरुण पोरं तिकडे वाढण्याची व्यवस्था करता येते, लोकांच्या बसण्याची व्यवस्था करता येते. असाच जर सर्व तरुण माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचाराच्या जवळ आला, असाच जर सर्व तरुण माझ्या वारकरी संप्रदायाच्या जवळ आला, तर मी जगदंबा मातेच्या दरबारात तुम्हाला ग्वाही देतो की भविष्यात 5 वर्षात माझ्या वारकरी संप्रदायाची महाराष्ट्रात क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही गड्यांनो. का?
तरुणांना प्रोत्साहन द्या. तरुण जर संप्रदायात आला, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. 65 वर्षाचे झाले की सरकार सुद्धा तुम्हाला म्हणतो तू घरी मर, फुकटचं पेन्शन घे, डोक्याला त्रास देऊ. मग 65 वर्षाचं म्हातारं सरकारला चालत नाही. महाराज लोकांना पाटकुळ घेऊन फिरायचं का ते? तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. जेवढे काही वयस्कर मंडळी आहे त्यांनी आजपर्यंत ही परंपरा इथपर्यंत आणली. त्यांनी अरे ज्या काळामध्ये गाड्या नव्हत्या, ज्या काळामध्ये माईक नव्हते, त्या काळामध्ये सुद्धा या सप्त्याची परंपरा इथपर्यंत तुमच्या परिसरामध्ये. आमच्या मगाशी केने महाराजांनी त्या 2 महात्म्याचं नाव घेतलं. काय? सद्गुरू वामन बाबा महाराज, सद्गुरू वामन बाबा महाराज आणि दुसरे सावळाराम बाबा. हे जे तुम्हाला आता फळं दिसतात, कीर्तन दिसतात, प्रवचन दिसतात, गळ्यामध्ये लोकांच्या माळा दिसतात ना, हे उपकार जर कोणाचे असेल या परिसरामध्ये या 2 महात्म्यांचे महाराज. वस्तुस्थिती सांगतो. नाही तर हा परिसर म्हणजे आगरी परिसर आहे ना महाराज. मग इथं काय नव्हतं, कीर्तन भागवत काहीच कळत नव्हतं. अरे पण तरी सुद्धा लोक ज्ञानोबरायच्या समाधी सोहळ्याला सुद्धा पायी जातात महाराज. इकडे काही लोक साईबाबाला सुद्धा हे तरुण पोरं पायी जातात. हे उपकार जर कोणाचे असेल तर ह्या जुन्या लोकांनी हे रोप लावलेलं आहे. त्याचा वेणू गेला आता मोगरा फुलला. भरपूर वातावरण चांगलं आहे. फक्त आता या तरुण पोरांनी संलग्न राहा, संप्रदायाची सेवा करा, धर्मासाठी एकत्रित राहा. जसं तुम्ही सर्व मंडळी जर एकत्रित राहिले, असंच जर सर्वांनी एकी राय दाखवली तर भविष्यात तुमच्या आणि माझ्यासाठी खूप आनंदाचे दिवस राहतील. जसं कीर्तनासाठी एकत्रित येता तसं धर्मासाठी सुद्धा एकत्रित सर्वांनी राहा. मी या जातीचा आहे, मी त्या जातीचा आहे, मी या फडावरचा आहे, मी त्या फडावरचा आहे, मी हा कीर्तनकार आहे. अरे सोडा सगळं. प्रत्येकाने फक्त एवढंच म्हणा, मी हिंदू आहे आणि हिंदुस्तान माझा देश आहे. ही भूमिका जर प्रत्येकाची राहिली, नुसतंच आपण शाळेत गेलो की पुढे हात करायचा, इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियाज आर माय ब्रदर्स अँड सिस्टर, आय लव्ह. भारत माझा देश. अरे नको भारतातल्या लोकांना तुझा भाऊ म्हणू, पण सख्या भावाला तर म्हण. नको सगळ्या गावातल्या भावाला तू भाऊ म्हणू, पण तुझ्या चुलत भावाला तर भाऊ म्हण. अरे वयाच्या 1ल्या वर्गात आपल्याला प्रार्थना शिकवली की भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे. म्हणून तर अख्खा जगामध्ये आदर्शयुक्त जर कोणता देश असेल तर तो माझा भारत आहे महाराज. काय भारत आहे. तुम्हाला माहित असेल महाराज, अरे आपण लोक थोडे लोकांपेक्षा थोडं कमी असो, पैशानं कमी असो, शिक्षणानं कमी असो, पण आचरणानं आणि संस्कृतीनं जर पाहिलं तर या जगानं सुद्धा माझ्या भारत देशाचं नाव घ्यावं. एवढा सुंदर देश माझा भारत आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती, खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. प्रत्येकाने देशासाठी धर्मासाठी एकत्रित या. जीवनामध्ये तरुण पोरांना माझी विनंती, पोरांनो अंगावर किलो नाही 4-4 किलो सोनं घाला, चांगल्या गाड्या घ्या, सगळे मोबाईल घ्या, पण जीवनामध्ये व्यसन करू नका. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है, अपने पलों का दाम खर्च के मुंह में मिट्टी. भारताला पाकिस्तान पासून भीती नाही, नक्षलवाद्यापासून भीती नाही, आतंकवाद्यापासून भीती नाही. भारताला सगळ्यात मोठी भीती व्यसनापासून आहे. आणि तरुण पोरांना माझी विनंती आहे, जीवनामध्ये व्यसन नका करू. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा. मी नेहमी सांगतो, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. विको थोडा कमी कर. तळप त्याहून हात आणि रखरख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाने आपल्या स्वतःच्याही आईची सेवा करा. आणि ज्या जगदंबा मातेच्या दरबारात आपण उभे आहोत त्याही आईच्या कार्यक्रमासाठी दरवर्षी प्रत्येकाने काय करा, मदत करा. ही तुमची जननी आहे आणि ती तुमची जगाची मालकीन आहे. या दोन्ही मातेचा आपण सन्मान करा. निश्चित माझ्या जगदंबा मातेची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. नजर लागा एवढा सुंदर कार्यक्रम आहे. कसा वेळ गेला कळालं सुद्धा नाहीये. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, माईक कड लक्ष दिलं की कीर्तन होत.
तुम्ही तुमचं कीर्तन करत राहायचं, वातावरण कसं का असेना. प्रत्येकच वेळेस तुम्हाला मनासारखं वातावरण नाही भेटणार ना महाराज. प्रत्येकच वेळेस तुम्हाला गायक वादक मनासारखे नाही भेटणार. पण तसं नसताना सुद्धा प्रत्येकाने जर कीर्तन फोकस केलं तर नक्की होऊन जातो. आणि आता आमचं असं झालंय, आम्ही स्पेशलिस्ट एका दिवसाचे कीर्तनकार झालेलो आहे. वाढदिवस काही काही तर असे असतात महाराज. त्या सिंधुदुर्गात एकदा मी कीर्तनाला गेलो, मला फोन केला त्यांनी, म्हणे महाराज तुमचं कीर्तन आहे. म्हणलं काही हरकत नाही. म्हणलं सगळी व्यवस्था आहे का? काळजी करू नका म्हणे. तिथले खासदार वगैरे कार्यक्रम वगैरे झाला आणि ते म्हणे महाराज करा सुरू. विना नाही, पखवाज नाही, टाळ नाही. आणि मला सुरू कसं करा म्हणे, आमच्याकडे काहीच नाही म्हणे महाराज. मग अशा टायमाला सुद्धा कीर्तन करता आलं पाहिजे तुम्हाला. वन मॅन आर्मी. बॉलिंगही आपणच करायची, बॅटिंगही आपणच करायची, फिल्डिंग सुद्धा आपणच करायची. शेवटी मॅन ऑफ द मॅच एकट्यानंच घेऊन जायची. बरोबर आहे का नाही? म्हणून खूप सुंदर नियोजन केलंय. पण आज परिसरातील सर्वच गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्यानं ज्यांनी गोड असा पखवाज वाजवलाय असे असणारे आमचे हरिभक्तपरायण नितेश दादा आहेत, आमचे अमित भैया आहेत, ज्यांनी गोड असं गायन केलं आपल्या भागाचं वैभव, आमचे दशरथ दादा आहेत, आमचे भूषण महाराज आहेत. पंचक्रोशीतील सर्वच मंडळी, सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. आज ज्यांनी हे कीर्तनाचं सौजन्य घेतलं असे असणारे वैकुंठवासी काळूराम अंबो जाधव यांच्या स्मरणार्थ आमच्या सरपंच ज्योतिताई हनुमान जाधव, ग्रामपंचायत खोनी वडवली यांच्या वतीने ही सेवा आहे. पुनश्च एकदा सर्वच मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद. ज्या तरुण मंडळींनी एवढं सुंदर हे नियोजन केलं त्या तरुणांसाठी एकदा सर्वांनी टाळी वाजवा महाराज. वा, आपल्या लेकरांचं कौतुक आपणच करायचं. परत एकदा त्यांच्यासाठी प्रेमाने टाळी वाजवा. वा, पुढच्या वर्षी याच्यापेक्षा तुम्हाला कसा सुंदर कार्यक्रम करता येईल, याच्यापेक्षा लोकांना कसं चांगलं मार्गदर्शन होईल, निश्चित यासाठी आपण सर्वच मंडळींनी सहकार्य करा. जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती आहे. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. तुम्ही म्हणसाल काही पैसे वगैरे मागता का महाराज? अजिबात तसलं काही मनात पाप आणू नका. पण त्या गायीची सेवा करण्यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतलाय. सुंदर असं त्या गायीच्या याच्यामधून वारकरी अगरबत्ती तयार करतो. समोर क्रीटा गाडी उभी आहे. प्रत्येकाने जेवण झालं की न चुकता प्रत्येकाने एक अगरबत्तीचा पुडा घरी घेऊन जा. तुम्ही म्हणसाल महाराज का घेऊन जा? त्या अगरबत्ती घेऊन गेल्यानंतर त्याच्यातून जो पैसा येईल तो गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जाईल. आम्ही काही खोटं बोलणारे महाराज लोक नाहीये महाराज. तुम्ही जर समृद्धी निघाले तर 4 तासात आमच्या गावाला येऊ शकता. किती गायी आहे, काय करतात महाराज हे पाहिलं पाहिजे. आपले माणसं पैसे घेतात हेच नका पाहत जाऊ, ते त्या पैशाचं करतात का हेही प्रत्येकानं पाहिलं पाहिजे महाराज. कधीतरी आपल्या माणसाविषयी पॉझिटिव्हता ठेवली पाहिजे. म्हणून सर्वांनी त्या गायीच्या रक्षणासाठी प्रत्येकाने एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. मी देवी मातेच्या दरबारातून सांगतो त्यातला एकही रुपया माझ्या कुटुंबासाठी जाणार नाही. सर्व पैसा हा गोमातेच्या चाऱ्यासाठीच जाईल. याची शाश्वती नारदाच्या गादून देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली. हो, ऐका, सर्वांना एक महत्वाची सूचना आहे. शेवंताबाई सावळाराम पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त 12/12/2024 या दिवशी सकाळी 10 ते 12 हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणेकर म्हणजे माझंच कीर्तन होणार आहे. तरी ठिकाण काय आहे? मांगरूळ श्रीमंगळ रोड रोड या ठिकाणी कीर्तन होणार आहे. अवश्य ज्यांना वेळ भेटला त्यांनी प्रत्येकाने या कीर्तनाला या आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवा. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, बोलिले पुरे वेळे वापुरे उत्तरे महाराज नाही विचारिला अधिकार क्षमा बराज महाराज म्हणे ज्ञानेश्वर राखाबाया बैकी करा क्षमा बराज महाराज तुम्ही सिद्धा देव तुकाराम तुकाराम पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम